मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज 34 दिवस पूर्ण झाले. मात्र तपास यंत्रणेमधील माहिती दिली जात नाही. त्याचबरोबर आपण बघू शकतो की आज मसाजोगमध्ये त्यांचे बंधू जे आहेत, धनंजय देशमुख यांनी टाकीवरती चढत आत्मदहनाचा इशारा दिला. मात्र मनोज जरांगे पाटील, त्याचबरोबर एसपी नवनीत कामत आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आंदोलन माघारी घेतलेले आहे. मात्र तपासाला कुठेतरी दिरंगाई होती. त्याचबरोबर खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का कारवाई होत नाही. संपूर्ण विषयाला घेऊन त्यांनी आंदोलन केलं होतं. माझ्यासोबत स्वतः ते आहेत. काय सांगायला तुम्ही आंदोलन केलं होतं, आक्रोश पाहायला मिळाला. 2 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती की आम्हाला तपास यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं आम्हाला माहिती द्यावी, तपास कुठपर्यंत आला, काय झालं तपासाचं. ती दखल न घेतल्या काल संध्याकाळी बोललो होतो, जे काय बघितले त्याचप्रमाणे मी शांततेच्या मार्गाने मला त्रास नाही झाला पाहिजे आणि निराश यांचा 34 दिवस पूर्ण होते. एक आरोपी देखील फरार आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की जे की खंडणीमधील आणि खुनाच्या गुन्ह्यामधील विष्णू पाटीलला देखील आज न्यायालयीन कोठडी मिळाली. मात्र युक्तिवादाच्या दरम्यान देखील सरकारी वकील गैरहजर होते. त्याविषयी मला नाही माहिती घेतो, बघितलंच नाही. आज तब्येत बिघडली त्याच्यामुळे माहिती घेऊ शकतो. तुम्ही आंदोलन केलं टोकाचं, आपण बघू शकतो टाकीवर चढलं ते कव्हर केलं. मात्र कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही आंदोलन थांबलं? मला सांगण्यात आलं की सगळी जी माहिती आहे SITची, CIDची आणि DYSP ती तुम्हाला सगळे वरिष्ठ अधिकारी बघून तुम्हाला ती माहिती देतील. त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का नाही आम्हाला सांगा आणि आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला कळू. दादांनी मला आग्रह केला की तुमची गरज आहे कुटुंबाला. मी निर्णय घेतला. दादांना सांगितलं की तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. काल देखील काही अधिकारी आले तुमच्या भेटीला. काय भेटीमध्ये काय माहिती वगैरे दिली का? तपासाचे काही बोलणं झालं का? तपासाचा काय नव्हता विषय, हे फक्त विषय होता की त्याचं जे निर्णय घेतला ते थोडं स्टॉप करा आणि मार्ग काढू. पण ते मला काही तसं दिसलं नाही, कारण का मी जे पाऊल उचललं त्यानंतर सगळे येतात आणि असं झालंय आता. आंदोलन केल्याशिवाय आरोपी पकडत नाही, आंदोलन केल्याशिवाय माहिती मिळत नाही, आंदोलन टोकाची भूमिका घेतल्याशिवाय काही कळत नाही. आम्ही पण तयार आहे, आम्ही मरायला तयार आहे भावासाठी. माझ्या भावाच्या न्यायासाठी मला जे प्राण आलं तर माझ्या नशीबसाठी, पण मला न्याय घ्यायचा. राज्यामध्ये एवढे मोर्चे निघतात, आक्रोश पाहायला मिळतोय. मात्र उद्या खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडची देखील पोलीस कोठडी संपते. नंतर उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार. मात्र संपूर्ण घटना बघता अद्यापर्यंत एक आरोपी फरार. त्याचबरोबर तुमची मागणी आहे की मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे. 8च आरोपीवरती कारवाई झाली. सगळ्यांवर आरोपी जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आम्ही पहिल्यापासूनची मागणी आहे. आणि त्याचसाठी आज मग आम्ही थोडं माहिती घेण्यासाठी जात आहोत. आणि सगळे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यावर आम्ही ठाम आहे, शेवटपर्यंत ठाम असणार आहे. आणि आज यासाठी ते देखील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर बसवराज दिले तुमची भेट घेणार आहेत. काय भेटी संदर्भात काय ठरलं आणि भेट कशा संदर्भात? भेट माहिती विचारलं आपण जे वरी गेलो, आपलं जे आपण निर्णय घेतला होता ते होता माहितीसाठी, माहिती घेणार. कशावर कमी समाधानी नाही? म्हणून तर ना, काय तपास चाललाय तेच माहित नाही तर समाधानी किंवा असमाधानी आपण कसं ठरवणार. म्हणून माहिती घेण्यासाठी जाणार. ते सरपंच संतोष देशमुख यांची बंधू धनंजय देशमुख, तपासामधली माहिती दिली जात नाही. त्याचबरोबर मी तपासावर समाधान नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबईत SP योगेश काशीद, असा जो बीड.